कोणतं नाव द्यावं यावरून आता राजकारण पेटलंय। खासदार मेधा कुलकर्णी यांनी थोरले बाजीराव पेशवे असं नाव पुणे स्टेशनला देण्याची मागणी केली आणि त्यानंतर विविध स्तरांवरून या नावाला विरोध होताना दिसतोय। एकीकडे महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव द्या किंवा राजमाता जिजाऊंचं नाव द्या अशी देखील मागणी होताना दिसतेय। मात्र या पुणे स्टेशनच्या मेन गेटमधून आत आल्यावर आपल्याला जी एक पाटी दिसते ती पाटी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच पाटीतनं एक नवी माहिती देखील देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। अर्देशील बरजोरजी तारापोर जे लेफ्टनंट कर्नल होते त्यांच्या नावाची ही पाटी आहे। पण जर बघितलं तर 1965 मध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं आणि या युद्धात पुना हॉर्स रेजिमेंट हे पंजाबच्या भागात तैनात होतं आणि पुना हॉर्स रेजिमेंटचं जे नेतृत्व आहे ते हे तारापोर करत होते। ज्यावेळी हे सगळं युद्ध सुरू होतं त्यावेळी पाकिस्तान रेजिमेंटचे 60 टँक या घोडदळानं किंवा यांच्या या रेजिमेंटने बरखास्त केलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या झटापटीत तारापोर यांना वीरमरण आलं। एवढंच नाही तर या सगळ्या वीरमरणानंतर त्यांना भारत सरकारकडनं परमवीर चक्र या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं होतं आणि त्यांच्या सन्मानार्थ ही पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे। त्या पाटीवर नेमकं काय लिहिलंय ते पण मी दाखवते। अर्देशीर बरजोरजी तारापोर लेफ्टिनेंट कर्नल दी पुना हॉर्स रेजिमेंट पुना निवासी के सम्मान में जिन्होंने सियालकोट क्षेत्र में उत्कृष्ट वीरता प्रदर्शित करते हुए 16 सितंबर 1965 को अपने प्राणों की आहुति दे दी, जिसके लिए उन्हें परमवीर चक्र प्रदान किया गया है। त्यांच्याच स्मरणार्थ ही पाटी लावण्यात आली। महत्वाचं म्हणजे जे पुना हॉर्स रेजिमेंट आहे ते पेशव्यांच्या काळात जे काही घोडदळ होतं पायदळ होतं त्याचं हे नाव होतं। त्याचंच नाव पुढे भारतीय सैन्यानं वापरलं आणि त्याच रेजिमेंटचे हे जे तारापोर होते लेफ्टनंट कर्नल तारापोर हे नेतृत्व करत होते। त्यांना वीरमरण आलं आणि त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ ही पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे। एवढंच नाही तर एकीकडे या सगळ्या नावावरनं राजकारण होताना दिसतंय, मात्र दुसरीकडे ज्या सगळ्या अशा शहीद झालेल्या लोकांनी भारतासाठी वीरमरण पत्करलं त्यांच्या नावाची देखील पाटी या पुणे स्टेशनला लावण्यात आली आहे। त्यामुळे एकीकडे राजकारण होत आहे, कोणतं नाव द्यायसाठी वेगवेगळी नावं सुचवली जात आहेत, मात्र यांचं हे नाव विचारात घेणं आता महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।